आज सकाळी-सकाळी उठलो तर काय सूर्यदेव आपल्या आधी पण उठेल होते. त्याच्यानंतर आपली नजर डायरेक्ट कॅलेंडरवरती गेली. कॅलेंडरात पाहत होतो काय बुवा आज तर डायरेक्ट रविवार होता आणि रविवार म्हणला का आपल्यासारख्या माणसांचा निवांत वार राहतो बुवा काही विषय नाही. त्याच्यानंतर मस्तपैकी दात वगैरे घासून घेतले आणि इकडं मस्तपैकी चुलं पेटवलं. दणकेबाज कडक दिला ना पाणी ठेवून गरम व्हायला भाऊ. इकडं बाहेर आलो आणि म्हणलं आपल्या गाडीनं पण लय दिवसाची अंघोळ नाही करेल. चला तिला पण अंघोळ घालून देऊ. मस्तपैकी हातानं चोळून-चोळून मस्तपैकी चोपडी चटचटीत करून घेतली. मग कसं काय दिसायला लागलं आपलं पिल्लू. त्याच्यानंतर इकडं पाहत होतो काय बुवा आपलं पाणी कडक जर तापेल होतं काही विषय नाही. मस्त वाफा निघायला लागल्या. पाणी-बिणी उतरून घेतलं, अंघोळ-बिंघोळ करून घेतली आणि इकडं पाहत होतो काय भाऊ आपले केस तर भले-भले वाढले होते. पण आपला नवस कधी फिटवतो काय माहिती भाऊ. त्याच्यानंतरच केस कापायचे. चला म्हणलं जेवण करून घेऊ. बटाट्याची भाजी, पोळी, पापड मस्तपैकी कोरके-बिरके मस्तपैकी कुडाईचा भुगा-बिगा एकदम दणकेबाज जेवण करून घेतलं. बाहेर आलो तर काय भाऊ आपल्या शेळ्यांचा मस्तपैकी नाश्ता वगैरे चालू. आता म्हणलं चाल द्या. बाहेर येऊन पाहत होतो काय बुवा आपला राजा आणि सोन्या मस्तपैकी कुरू जेवण करीत होतं. इकडं आपली गाय पण खात होती बुवा आणि जुन्या काळातील बैलगाडी आपण अजून पण आवरून ठेवली बुवा. ह्या बैलगाडीकडे पाहिलं का डायरेक्ट जुना काळ आठवतो बुवा डायरेक्ट. काय ते ढोरं मस्तपैकी रस्त्यानं टंगळक जायचं. इकडं त्याच्यानंतर टांगा पण आहे बुवा आपल्या तिकडं काही विषय नाही. नाद सगळे करून बसलोय. इकडं पाहत होतो काय बुवा डायरेक्ट आंब्याच्या झाडाला नवनवीन पानं फुटायला सुरुवात झाली होती आणि आंब्याच्या झाडाच्या गोंड्याला काय झालं होतं काय माहीत बुवा. इकडं तर नवनवीन पानं फुटत होते ना बुवा आंब्याच्या झाडाला आणि इकडं आपल्या गुलाबाच्या फुलाला 2च फुलं बाकी होती. बाकी सगळे प्रेमभंगीन तोडून नेली. इकडे या भाऊचं मस्तपैकी व्हिडिओ एडिटिंग करायचं चालू होतं. त्याला म्हणलं चाल फिरून येऊ. तो म्हणे थांब भाऊ गाईला पाणी पाजून घेते. घेतली बघ त्यानं गाईला बिईला पाणी पाजून थोडंसं जोरात आणि आम्ही निघालो आता फिरायला. फिरायला काय नाही हो पण आलो होतो इकडं वावरामध्ये. इकडं वावरात आलो तर आपल्या गणूभाऊचं मस्तपैकी चालू होतं. इकडंच कडाला काय पाणी आहे ना भाऊ त्याच्यामुळे तो डायरेक्ट पाट्या भरून माती घेऊन डायरेक्ट जिथं फुटलं तिथं टाकायला तयारच होता भाऊ काही विषय नाही. त्याच्यानंतर निघालो ना भाऊ मित्रांनो फिरून बिरून घरी. रामकृष्ण हरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भाऊ.